इकडे समोर पहिली पसंत रासने हेमंत एक मिनिट महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची आज या भागामध्ये प्रचाराची फेरी चालू होती आणि यंदा मतदारसंघामध्ये महायुतीला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद हा मतदारांच्या माध्यमातून मिळताना दिसतो. सामान्य मतदारांना असं वाटतं की पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचे सरकार यावं आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे निवडून यावेत याकरता महायुतीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या ताकदीने कामाला लागलेले आहेत. भारतीय जनता पार्टी महायुतीचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार माननीय हेमंतराव रासने यांची आज प्रभाग 29 मध्ये भव्य पदयात्रा होती. नवी पेठ असेल, रामबाग कॉलनी असेल, लोकमान्य नगर, आंबेडोला कॉलनी आणि दांडेकर पूल या भागामध्ये आज रॅली झाली. आपण पाहत असाल की एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने लोकांचा प्रतिसाद, मतदारांचा प्रतिसाद या ठिकाणी हेमंतरावांना मिळालेला आहे. कमीत कमी 15 ते 20 हजारांच्या मताधिक्याने हेमंतराव विजय होतील. पुणे शहराच्या जेव्हा निकाल लागेल विधानसभेच्या निवडणुकीचा, तेव्हा पहिल्या निवडणुकीमध्ये निकाल लागेल तो हेमंतजी रासने यांचा निकाल लागेल आणि हेमंतराव रासने कसबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये जातील. आज आम्ही या प्रभागामध्ये प्रभाग 29 मध्ये हेमंत रासने यांचे चिरंजीव श्रेयस रासने यांच्या नेतृत्वाखाली हाऊस टू हाऊस करत आहोत. गेल्या 10 दिवसामध्ये या प्रभागातील जोशीवाडा असेल, कुंभारवाडा असेल, गांधी चौक असेल, नवपेठ असेल, लोकमान्य नगर असेल, राजेंद्र नगर असेल, या सर्व भागामध्ये आम्ही हाऊस टू हाऊस केलेला आहे आणि या 29 प्रभागामध्ये किमान 4000 मतांचं मताधिक्य हेमंतजी रासने यांना नक्की मिळेल आणि हेमंतजी रासने हे प्रचंड मतांनी निवडून येतील. आमच्या बरोबर या ठिकाणी केदार मानकर असतील, शैलेश नरकत असतील, यश काळभोर असेल, त्याच्यानंतर अनेक दिनेश भिलारे असतील, पावशेताई असतील, अशा अनेक कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर हाऊस टू हाऊस मध्ये सुद्धा अनेक पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले. त्यामुळे हेमंत रासने यांचा विजय निश्चित आहे.